निवडणूक निकालानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये काय हालचाली सुरू आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्याबरोबर। अजित, कोल्हापूरमध्ये सत्तेची समीकरणं जुळताना दिसत आहेत, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये स्थिती अधिक अस्थिर आहे। कोणत्या शक्यता किंवा कोणत्या पर्यायाची शक्यता अधिक आहे? नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे आता निकाल लागले, त्यामुळे या संपूर्ण भागातील जे वातावरण आहे, तणावपूर्ण वातावरण जे होतं पूर्णपणे निवडलेलं आहे। सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना फोन करत आहेत, पण हे सांगत नाहीत की ते सत्तेच्या समीकरणाची जुळवणी करतायत का फक्त एकमेकांना अभिनंदन करतायत। पण एवढं मात्र नक्की आहे की आजच्या या संपूर्ण स्थितीमध्ये त्रिशंकू सत्ता या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आलेली आहे। तसं पाहायला गेलं तर शिवसेना विरुद्ध सर्व पक्ष असाच हा संपूर्ण निकाल होता किंवा असाच संपूर्ण ही निवडणूक होती। त्यामुळे शिवसेनेला 52 जागा मिळून देखील शिवसेना सत्ता स्थापन करेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। तर दुसरीकडे भाजप, मनसे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे अपक्ष आहेत आणि त्याचबरोबर संघर्ष समिती यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करेल का, ही देखील समीकरणं राबवली जात आहेत। याही पुढे जाऊन मध्यंतरी अशा काही बातम्या आल्या होत्या दुपारी जेव्हा या सगळा निकाल झाला त्यावेळी की शिवसेना आणि मनसेच्या काही नेत्यांच्या मुंबईला बैठका झालेल्या आहेत, तर ती देखील शक्यता वर्तवली जाते। म्हणजे अशा पद्धतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नेमकी सत्ता कोणाची बसेल हे आता कोणी सांगू शकत नाही। पण आता आपल्यासोबत जे नवनिर्वाचित जे हे आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत, मनसेचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार आहेत, आपण त्यांना नेमकं विचारू की या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाची स्थिती काय आता। दीपेशजी, आपण पाहिलं की एक हाती सत्ता ही संपूर्ण तुम्ही मागत होतात, तुमची अपेक्षा होती तुम्हाला पूर्णपणे 60च्या पुढे जागा मिळतील, पण सोबत घेणार तुम्ही कोणाला सोबत घ्यायचा आणि कोणाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचा याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे घेतील। आता आमचे 52 उमेदवार निवडून आले, एक त्याच्यात एक आमची उमेदवार त्याच्यात बिनविरोध निवडून आली होती आणि काही आमच्या बरोबर आहेत अजून नगरसेवक, की सगळंच तुम्हाला सांगणार नाही आता, नाही तर सगळ्या आमच्या गोष्टी ओपन होतील। पण तुम्हाला एक गोष्टीचा विश्वास देऊ शकतो की लोकांनी दडपशाहीच्या विरुद्ध विकासाला मतदान केलेलं आहे आणि या महापालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल। सत्तेच्या जवळच पोचलो आहे आम्ही, काय जास्ती दूर नाही आहे, पण या महापालिकेवर मी तुम्हाला आज या ठिकाणी विश्वास देतो की शिवसेनेचा भगवा फडकणार आहे। नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकेल, दडपशाहीला लोकांनी उत्तर दिलं असं त्यांचं म्हणणं आहे। पण गेल्या वेळेस 9 आणि यावेळी थेट 42 काही पुरस्कृत असं करून जवळपास 46-47 भाजपच्या जागा आहेत। शिवसेनेपेक्षा फक्त 5 ते 6 जागांनी तुम्ही मागे आहात। अशा परिस्थितीमध्ये हा तुमचा खऱ्या अर्थाने विजय म्हणायचा का तुम्हाला जनतेने नाकारलं म्हणायचं? नाही, नाकारला असं तर म्हणता येणार नाही। जे आम्हाला 24-25 जागा देत होते, आम्ही 42 पर्यंत पोहोचलो आणि दडपशाही जे म्हणतात, दडपशाही इतकी वर्ष कोणी केली हे एकदा म्हणणाऱ्यांनी तपासून बघावं। दुसरी गोष्ट, आम्ही ज्या वेळेला 9 होतो त्यावेळेला आम्हाला जे हिणवलं जायचं, 31 वरनं शिवसेना 52 वर गेली आणि आम्ही 9 वरनं 42 आणि आमचे सहयोगी असे मिळून आम्ही 48 पर्यंत जातो। आता याच्यामध्ये जनतेने कोणाला स्वीकारलं आणि म्हणजे यशाचं पारडं कोणाचं जड आहे हा अभ्यास जनतेनेच केलेला आहे आणि तुम्हीही करावा। त्यामुळे आम्ही जिथपर्यंत जायचं होतो तिथपर्यंत एक 5-7 जागा आम्हाला कमी दामले साहेब, तुम्ही तसं बघायला गेलं तर आता तुम्ही उपमहापौर होतात, पण आता जर भाजप सत्ता बसली तर महापौरचे कॅन्डिडेट तुम्ही आहात असं एक चर्चा आहे। पण यापुढे जाऊन मी असं तुम्हाला विचारतो की ही संपूर्ण निवडणूक जी होती ते शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय होती। काही ठिकाणी म्हणजे विशेष करून 27 गावांमध्ये मनसेने देखील तुम्हाला सपोर्ट केला होता, तर आता तुम्ही मनसेची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार का? नाही, 27 गावांमध्ये शिवसेना विरुद्ध सगळे पक्ष असा संघर्ष असू शकतो, पण बाकीच्या ठिकाणी सगळ्या पक्षांमध्ये लढत झाली आणि शेवटी सत्ता स्थापन करताना काय समीकरणं बांधली जातील हे लोकल लेवलला होणार नाही। आमची मतं आमच्याकडनं जरूर घेतील, पण त्याचा निर्णय हा वरच्या पातळीलाच होईल आणि या 2 दिवसामध्ये तो जाहीर होईल। नक्कीच मनसेचं या संपूर्ण आता निवडणुकीच्या निकालानंतर खूप वजन वाढलेलं आहे, कारण का 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर जेवढा त्यांना भाव दिला गेला नव्हता किंवा जेवढी त्यांची ताकद नव्हती तेवढे आता त्यांचे 9 नगरसेवक निवडून आले आणि त्याच पद्धतीने एक त्यांचा मनसे पुरस्कृत निवडून आला, म्हणजे टोटल 10 नगरसेवक मनसेच्या हातामध्ये आज आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या शिवसेना भाजप यांच्यामध्ये ते उभे आहेत। त्यामुळे तुम्ही नेमकं कोणावर जायची इच्छा असेल किंवा पक्षाची आता भूमिका काय? नाही, पक्षाची भूमिका ठरवणार माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील। कोणाच्या जवळ जायचं, कोणाला बरोबर घेऊन जायचं, कोणाला सत्तेत बसवायचं नाही बसवायचं आणि मनसेची काय भूमिका राहणार, मनसे कुठला रोल पुढच्या 5 वर्षात महापालिकेमध्ये प्ले करणार, हे सगळं आमचे नेते राजसाहेब आणि त्यांचे सहकारी हे वरिष्ठ पातळीवर हे सगळे निर्णय होतील। आज
आत्ता आम्हाला जे यश मिळालेलं आहे किंवा आम्ही ज्या आकड्यावर पोहोचलेलो आहे त्याचा सगळा अभ्यास आम्ही करतो. नक्कीच. पण तुम्हाला तसं बघायला गेलं तर 27 वरून थेट तुम्ही 9 वर आलात, पण तरी तुमचं डिमांड आहे आज, त्याबद्दल काय सांगाल की तुमच्या जागा कमी झाल्या? नाही, आमच्या जागा कमी होण्याचं 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे जी वॉर्डांची फेररचना झाली त्याच्यामुळे आमचे एक्झिस्टिंग असणाऱ्या जवळजवळ 8 ते 10 नगरसेवकांचे वॉर्डच गायब झाले. त्यामुळे आमच्या 8-10 सीट ह्या अशाच कमी झाल्या. त्या जर कमी झाल्या नसत्या तर कदाचित आमचा आकडा 20च्या आसपास तर नक्कीच राहिला असता. बाकी काही ठिकाणी आम्ही कमी पडलो हे नाकारण्याचं कारण नाही, पण याचा अर्थ आम्ही पूर्णपणे नक्कीच तुम्ही आता सगळं तुमचे कारणं दिलेली आहेत, पण तू बघशील की आता हे तिघं एकत्र उभे आहेत, मध्ये मनसे उभी आहे. हे संपूर्ण आता जरी म्हणत असले की आम्ही कोणाला घेणार नाही किंवा आमचे वरिष्ठ जे काही जे ठरवतील, पण हे जे चित्र आता इकडे जे दिसतंय आपल्याला ते चित्र आता सत्तेमध्ये दिसणार आहे. कारण का मनसेला दोन्ही बाजूने दोन्ही पक्ष खेचणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसे कोणावर जाईल किंवा सत्ता कोण स्थापन करेल, महापौर कोणाला असेल त्यापेक्षा उपमहापौर पद कोणाला दिलं जाईल याला जास्त आता महत्त्व आलेलं आहे. नक्की. खूप खूप धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सविस्तर चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.